वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आलोय कारवान मेनूला अनलिमिटेड बुफे मध्ये। मी विकी, अजय, मनोज, आलिशान आणि बबल्या एवढे जण आहोत। जस्ट पोहोचलोय, ट्रॅफिक मुळे लेट झाला होता। तुम्हाला दाखवतो आतमध्ये काय आहे ते, आणि आतमध्ये बोलू, इथे खूप आवाज येतोय। हा बघा, कारवान मेनू बार्बिक्यू बफेट अँड बार। आणि असं काय आहे, आम्हाला ट्रॅफिक मुळे लेट झाला। मित्रांनो, इथे लिफ्ट आहे जायला, तर आम्ही लिफ्ट मध्ये आहोत। मी आणि आलिशान एंगल, बाकीचे गेले पुढे। मित्रांनो, आताची बघितलं ना, तो आतमध्ये एसी आहे आणि आतमध्ये सगळं आहे, आणि हा ओपन एरिया आहे। आम्हाला तिकडे टेबल मिळाला आहे आणि समोर मॅच चालू आहे, प्रोजेक्टर लावलाय, मॅच चालू आहे, आणि इथे लाईव्ह काउंटर आहे। तर आधी जाऊया टेबलवर बसूया आणि मग बघूया काय करायचं। मी माईक विसरून आलोय। तर मित्रांनो, पोहोचलेलो आहे। लाईट कमी आहे, जेवढं जोरात बोलता येईल तेवढं बोलेल, कारण की इथे खूप क्राऊड आहे, खूप म्हणजे खूप क्राऊड आहे। हे बघा, बार्बिक्यू आणले, हा, आणि तिथे एक आम्ही 6 जण आहोत, मोठा टेबल आहे। तर बार्बिक्यू लावले, जसं येईल तसं सांगतो मी। तर मित्रांनो, पाणीपुरी घेऊन आले, पाणीपुरी आहे आणि शेवपुरी आहे। समोरच स्पीकर आहे, म्हणून जरा जास्तच आवाज येतोय। बरोबर लागते। शेवपुरी आली, शेवपुरी 1 किलो रेड वेलवेट का तो 440 चिकन, फिश और क्या है, और प्रॉन्स। अच्छा, और आएगा अभी। मित्रांनो, हे चिकन आलंय, चिकन टिक्का आणि फिश आलंय। सेम तिकडे पण आहे, कारण की आम्ही मोठा टेबल घेतलाय ना, म्हणून दोन्ही साईडला इथे जे असेल तिथे पण सेमच असेल, म्हणून काही प्रॉब्लेम नाही। आणि लाईट नाही, इथे कमी आहे, लाईटची कमी आहे, सो थोडं व्हिडिओ मध्ये कॉम्प्रोमाइज होईल, तो थोडं ऍडजस्ट करून घ्या, सॉरी आणि थँक्यू। पाणीपुरी सांग ना, बोलत्या पाणीपुरी आहे, शेवपुरी आहे, शेवपुरी हा, दहीपुरी, शेवपुरी। विकी, काय कसं काय टेस्ट? 1 नंबर। बबलू डीजे, बबलू अजून टेस्ट नाही केला। चिकन टिक्का कसं आहे? मस्त। फिश चमकतात लोक। प्रॉन्स आले मित्रांनो, प्रॉन्स हे बघा, टॅम्पटिंग प्रॉन्स आलेत। याचे कसं लागते, आजची टेस्ट कशी बोल? मॅगी सारखी खाली, हा, फिश एकच नंबर, फिश बाहेर लागते। हा, राज प्रॉन्स दाखव, प्रॉन्स चिली गार्लिक प्रॉन्स। मोमोज आले, मोमोज, दो डाल मेरे को 2 डाल। मित्रांनो, मोमोज आलेले, मोमोज, चिकन मोमोज। कसा रे? गरम आहे, याला गरम खायची आम सवय आहे ना, खातो गरम आणि मग लपडा होतो। हे चिकन मोमो खाले तुम्ही? मस्त होता। मटन सीख कबाब, हा, बरोबर आहे, मस्त, 1 नंबर। येस, तंगडे आली 1 मोर। तंगड्या आल्यात। हे तंगड्या कधी खाणार? तंगड्या कधी खाणार? लेग पीस 8 लेग पीसचा टार्गेट आहे याचा। तुझा टार्गेट आहे का काही लेग पीसचा? मनोज, तुझा टार्गेट आहे का काही लेग पीसचा? 4 मटन सीख कबाब सांग, भारी आहे का? चला, हे बघा तंगड्या, आलिशान बघा, आल्या। ही ग्रीन वाली चटणी आहे, रेड वाली चटणी आहे, आणि दुसरी कुठली तरी आहे, माहित नाही। चिकन मोमोज ना तंगडे आले, दाखवतो खाऊन थांबा। पिझ्झा आणले, पिझ्झा कुठला पिझ्झा आहे? चिकन पिझ्झा।
चिकन पिझ्झा, चिकन चीज पिझ्झा. टाक टाक, दोन टाक. येस, दोन आल्यात. खाऊन सांग ना मित्रांनो. चिकन चीज पिझ्झा विकी कसा? एक नंबर. हे किती रेटिंग आहे पिझ्झाची? आज आना लुल्ला. किती पैकी? 5 पैकी 10. वा व्हेरी नाईस. मित्रांनो, एक गोष्ट समजली इथे जर तुम्ही नॉनव्हेज घेतला ना तर व्हेजचे आयटम नाही आणणार तुम्हाला. म्हणजे आता आम्ही सांगितलं तेव्हा व्हेजचे आयटम येत आहेत, नाहीतर मग ते आणणार नाही. नॉनव्हेजचेच फक्त घेऊन येणार. बार्बिक्यू नेशनला कसं सगळं घेऊन येतात. जर नॉनव्हेज घेतलं तर व्हेजचं पण आणतात. तर आता त्यांना आम्ही पायनॅपल सांगितलंय, पनीर सांगितलं आणि कॉर्न सांगितलंय. बघू आता दाखवतो तुम्हाला. बघा, पायनॅपल घेऊन आले, त्यावेळी पनीर सांगितलंय आणि कॉर्न और ये भी चिकन टिक्का भी चाहिए. तर सांगितल्यावर तंगड़ी ना, हाँ तंगड़ी लेके आओ. तंगड़ी चाहिए. ये आहे तंगड़ी चालू ही रखो. याने अननस घेतलाय, सगळ्यांनी अननस घेतलाय. ओके, चिकन आहे ना. ओके, क्रिस्पी चिकन चिल्ली आलेले आहे मित्रांनो. येस, सगळ्यांसाठी. तर ट्राय करून दाखवतो तुम्हाला. चिकन क्रिस्पी आवाज आते ना, बोल तू भी. चिकन क्रिस्पी कशी आहे? काय घेतले? पायनॅपल नाही ना? बाबले काय घेतले? मित्रांनो, पनीर आणलंय, पनीर सांगितलंय. पायनॅपल ज्यादा रख के जाऊ ना, थोडा और चाहिए पायनॅपल. ज्यांना मित्रांनो सगळ्यांना पायनॅपल आवडलंय. हे पनीर आणि पायनॅपल. हा चलो, तंगडी बी आहे. तंगडी मागवली, तंगडी पण आली आहे सगळ्यांसाठी. शाही पनीर का? पनीर, हा पनीर टिक्का. मित्रांनो, पनीर टिक्का आता 2, 3, 4 किती? 4. कंची चली जी चिकन टिक्का. चिकन टिक्का. विके ये मटन जाम आवडते वाटते. मटन सीख कबाब जाम आवडल्या मला, याला दोघांना जमाला मटन. बाकी हे सगळे शेलर आहेत. तर मित्रांनो, क्रिस्पी कॉर्न आलेला आहे. टाक भाई, टाक. डालो. क्रिस्पी कॉर्न. बस. हे क्रिस्पी कॉर्न मित्रांनो भारीच लागतात. यांच्याबद्दल रिव्ह्यू द्यायची काही गरज नाही, हे भारीच लागतात. तर मित्रांनो, स्टार्टर खूप खाल्ला. आता जाऊया नॉनव्हेज लाईव्ह काउंटरकडे जाऊया. लाईव्ह काउंटरला काय काय बघू. सॉन्ग चालू आहे, आवाज येतोय का नाही माहित नाही, तर ऍडजस्ट करून घ्या थोडं. लाईव्ह काउंटर दाखवतो तुम्हाला. लाईव्ह काउंटरमध्ये बघा, तिकडे पिझ्झा आहे, एक आहे दिमसम, पास्ता, चाट आणि जलेबी नंतर आईस्क्रीम आणि डिझर्ट. एवढं काय काय आहे बघूया. काय चांगलं आहे, कसं काय आहे, काहीतरी घेऊन जाऊया. क्रिस्पी इथे फ्राय करतात. चिकन क्रिस्पी आहे इथे. मोमोज, पिझ्झा तर खाल्लाय, मोमोज पण खाल्लायत. तर बघूया दुसरं काय आहे का चांगलं, ते घेऊया. पास्ता बनतो मित्रांनो. पास्ता पण आम्हाला खायचं नाही, तर म्हणजे इथे काय पास्ता करणार. आणि इथे चाट आहे, इथे पाणीपुरी वगैरे, शेवपुरी आहे, इथूनच सगळं बनवून तिथे आपल्या टेबलावर जातं. आणि इथे जलेबी आहे, जलेबी गरमागरम काढून देऊ शकतात. हे बघा, ते नंतर खाऊ डिझर्टमध्ये. आईस्क्रीम आहेत, व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे आणि अजून कुठला तरी आहे. तर हे पण डिझर्टच्याच वेळी खाऊया. तर लाईव्ह काउंटरमधून असं काय आपल्याला कामाच्या गोष्टी भेटल्या नाही आहेत. तर मेन कोर्स इथे काय डिझर्टमध्ये गुलाबजामुन आहेत ना, गाजराचा हलवा आहे. गाजराचा नाही, सॉरी, दुधी हलवा. आता आलोय मेन कोर्स खायला. बघूया मेन कोर्स मध्ये काय काय आहे, दाखवतो तुम्हाला एक एक करून. व्हेज नॉनव्हेज दोन्ही दाखवतो. इथे काय आहे, पाया सूप, सी फूड टॉम यप सूप आहे. आणि इथे आहे क्रॅब करी, चिंबोरे आहेत. क्रॅब्स दाखवतो तुम्हाला. हे बघा, गरमागरम मॅटर आहे. आणि इथून बाकी चालू करूया.
हे छोटासा तिकडे लावलाय, इथून चालू आहे, इथून वेज चालू होतोय. पालक टोमॅटो शोरबा. टॅमॅटो शोरबा सूप आहे. हे काय एक्झोटिक स्टायर फ्राय व्हेजिटेबल आणि मंचुरियन. आणि हे आहे चाऊमिन. ठीक आहे, चाऊमिन, व्हेज बेल पेपर फ्राईड राईस. आणि हे आहे व्हेज बागी बहार व्हेज बाग. हे बघा वाचा. दम आलू काश्मीरी. ठीक आहे, पनीर कोरमा आणि भिंडी प्याजा. व्हेज बिर्याणी आणि अमृतसरी कढई पकोडा. दाल बुखारा आणि दाल सुलतानी. ते नान आहे पण संपली आहे. आणि स्टीम राईस आणि दाखवतो तुम्हाला, पुढे दाखवतो ना. गर्दी झाली आहे. दाखवतो थांबा. इथे पापड आहेत, इथे बिर्याणी आहे, स्पेशल बिर्याणी, कारवण स्पेशल बिर्याणी. इथे आहे चिकन आणि मटन आणि इथे अंडा, एक किमा मसाला आणि फिश. एवढे सगळे आयटम आहेत. बघूया आता यावेळी काय काय घेतलं माहित नाही, मी पण घेतो आणि दाखवतो तुम्हाला. स्टीम राईस घेतलाय आणि थोडंसं सॅलड, क्रॅब आणि चिकन घेतलंय. अजयनी ताटली भरून घेतलंय, डिश पूर्ण भरले अजयजी. अजय सांग एक लवकर पटकन. खातो. हा, खेकडा, मूर्ग मसाला, मटन, चिकन, जोश काहीतरी नाव, जोश. राईस, पापड, चिकन सॅलड. चिकन सॅलड काय होता? चिकन सॅलड होता काय? मी बघितलं नाही. चिकन सॅलड पण होता. अच्छा, काहीतरी घेऊन आले म्हणून मी बिर्याणी घेतलंय आणि व्हेज नॉनव्हेज मिक्स केलंय. बाकी यांनी पण घेतलंय भरपूर, सगळ्यांनी घेतलंय. खातो आता पटापट आणि मग बोलूया, डिझर्टकडे जाऊया. मित्रांनो, जेवण झालेलं आहे तर डिझर्टमध्ये आलोय. डिझर्टमध्ये बघा ना, पेस्ट्र्या, चॉकलेट, कस्टर्ड, फ्रूट्स वगैरे. ही बासुंदी आहे, मावा, पिरणी, खूप काही गोष्टी आहेत. केक वगैरे बहुत खूप काही आहे. ब्राउनी आहे. मी यातून काही खाणार नाही आहे. माझा पोट ऑलरेडी फुगलाय, म्हणजे भरलाय. मी याच्यातून गुलाबजामुन घेणार आहे 1-2 आणि आईस्क्रीम घेणार आहे. तर बस, बाकी एवढंच घेतो आणि दाखवतो तुम्हाला. थांबा, इकडे आहे आईस्क्रीम. हा कुठला आईस्क्रीम आहे? कोणता आहे? व्हॅनिला आहे. हा, हे चॉकलेट. व्हॅनिला, मलाई, चॉकलेट. तीनों थोड़ा देना. नहीं, ये थोड़ा देना, ये ज्यादा देना. थोड़ा सा ही देना बस, उतना नहीं. हाँ, इतना ज्यादा. हाँ, वो पूरा देना. बस. देना फिर चॉकलेट थोड़ा सा देना बस. ओके, थैंक यू. ये क्या है वैसे? मलाई आहे. चला मित्रांनो, माझं झालेलं आहे. मलाई वगैरे मी खात नाही, पण तुम्हाला पाहिजे हे घे ना. तुला दे रे. पण तुम्हाला पाहिजे तर याच्यावर हे बघा, हे साबजे आणि हे सगळे गार्निश करून पण मिळेल मलाई बिलायची. पण मी प्लेनच खाणार आहे, तर असं आहे. हा कुठला घेतोय तर काय माहिती. पण जरा मलाईचं पाहिजे. तर मित्रांनो, हे बघा आईस्क्रीम आणलेला आहे. व्हॅनिला, चॉकलेट, मलाई आणि हे गुलाबजामुन. तर मलाईवाला भारी आहे. आपण सांगतो मलाईवाला भारी आहे. आणि हे बघा, हे अजय, मनोज हे अजून जेवत आहेत. अजून यावेळी आईस्क्रीम खायला गेले नाही. आल्या सर आता हे जातो म्हणजे आईस्क्रीम घेतील. आम्ही इथे शिफ्ट झालोय कारण की ते झुंबर आहे. हा बघा, मस्त लाईट येते. तर मित्रांनो, कारवण मेनू कडून हे काहीतरी आलंय. काहीतरी नाही आहे, याच्यात मध्ये बिल आहे. अरे बाबा. तर हे बघा, बिल 6 जणांचा रेट लावला आहे 999 999 रेट लावला आहे. अमाऊंट ही झाली आहे आणि जीएसटी आणि CGST पकडून टोटल बिल झाला आहे 6294. परत दाखवतो. कमेंटमध्ये खूप जण विचारत आहेत. पर पर्सन आहे 999, म्हणजे 1000 रुपये एका माणसाचे. तर अराउंड एवढे झाले आणि जीएसटी वगैरे पकडून 6294 पैसे एवढे झालेत. तर बिल देतो आणि मग निघूया.
आत्तापर्यंत व्हिडिओ बघताय मित्रांनो, त्याच्यासाठी खूप थँक्यू. व्लॉग इन करायला विसरलेलो आणि काही गोष्टी बोलायच्या राहिल्या होत्या. फूड चांगलं होतं, फूडमध्ये काही प्रॉब्लेम नाही, फूड चांगलं होतं. पण सर्व्हिस आहे ना ती थोडीशी डाऊन आहे. म्हणजे आपल्याला काही जर पाहिजे तर त्यांना सांगावं लागायचं की बाबा हे घेऊन ये, ते घेऊन ये. आता मी बार्बिक्यू नेशनला गेलो होतो, सो मी कम्पेअर करणारच. बार्बिक्यू नेशनला सांगायला नाही लागायचं, ते स्वतः बघून घेऊन यायचे. काही असे कमी पडू दिले नाही, पण इथे आपल्याला काय पाहिजे ते स्वतःला सांगावं लागायचं. आणि बाकी फूडबद्दल तर काही प्रॉब्लेम नाही, फूड चांगलाच होता. आणि प्राईज मित्रांनो, प्राईज खूप जास्त होती म्हणा, असं म्हणजे मला पर्सनली असं वाटतं. 1,000 रुपये, 1,050 टोटल GST वगैरे पकडून 1,050 पर पर्सन खूप जास्त होतं. कारण बार्बिक्यू नेशन आणि आम्ही इकडे पण गेलो होतो ॲब्सोल्यूट बार्बिक्यूला, तिथे पण एवढी प्राईज नाही आहे. हां, इथे फूड 1-2 व्हरायटी आहेत एक्स्ट्रा, पण त्याच्यासाठी ही प्राईज खूप जास्त आहे. तुम्हाला जायचा एक्सपिरियन्स करायचा तर तुम्ही जाऊ शकता. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत बाय.